सर्वांना नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. सप्रेम नमस्कार. रेडिओ देवगिरी 91.2 मेगाहर्ट्स वारसा लोकसंस्कृतीचा या आपल्या कम्युनिटी रेडिओच्या आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मी डॉक्टर दिवाकर कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करतो. भारतामध्ये तत्त्वज्ञानांची चर्चा आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने उभं राहिलेलं समाजजीवन याला खूप मोठी अशी प्रदीर्घ परंपरा आहे. त्याला आपण भारतीय संस्कृती असं त्याच्याकडे पाहतो, त्याचं संबोधन आपण तसं करतो. अनेक महापुरुषांचा जन्म हा आपल्या देशामध्ये झाला, या पवित्र भारतभूमीमध्ये झाला आणि केवळ संपूर्ण देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला ज्यांनी जीवन जगावं कसं असं तत्त्वज्ञान सांगितलं, त्यासाठी आपली ही भारतभूमी प्रसिद्ध आहे. अशा सर्व महापुरुषांच्या मध्ये, अशा सर्व महामानवांच्या मध्ये ज्यांचं नाव आपल्याला अग्रस्थानी घेता येईल असं तथागत सम्यक संबुद्ध भगवान गौतम बुद्ध यांची 2570वी जयंती ही आपण सर्वजण साजरी करणार आहोत. तथागत भगवान गौतम बुद्धांचं चरित्र आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे आजच्या काळामध्ये देखील अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं आहे. 2570 वर्ष जरी झाली असतील तरी त्यांनी जो मार्ग दाखवला, जे मनन चिंतन केलं, ते संपूर्ण मानवजातीचं कल्याण करण्यासाठी सक्षम अशा प्रकारचं आहे. परंतु सगळ्यांनाच त्यांच्या चरित्राची सगळीच माहिती असते असं नाही, आणि म्हणून आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण काही आदरणीय मान्यवर पूजनीय व्यक्तींना निमंत्रण दिलेलं आहे. पुढच्या काही कालावधीमध्ये आपण सर्वजण चर्चेच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्धांचं जीवन आणि त्यांचं तत्त्वज्ञान समजून घेणार आहोत. मी परिचय करून देतो आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा. सर्वप्रथम पूजनीय भदंत सुदत्त बोधीजी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ते राहतात, वास्तव्य आहे एका बुद्धविहारामध्ये. त्याचे विश्वस्त अध्यक्ष आहेत आणि पूर्वीच्या काळामध्ये सरकारी नोकरी केल्यानंतर त्या नोकरीमधून सेवानिवृत्ती घेऊन त्यांनी संपूर्ण धम्म कार्याला स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे. आणखीन एक परिचय करून देतो, डॉक्टर अमर सातपुते. आपल्या संभाजीनगर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय आहे. त्या रुग्णालयामध्ये एक स्वर्गीय दत्ताजी भाले रक्तपेढी आहे. तर त्या रक्तपेढीचे प्रमुख म्हणून डॉक्टर साहेब आत्ता काम करतात. आपलं शिक्षण, वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ आपल्या सैनिकी सेवेमध्ये आणि व्यतीत केलेला आहे. सियाचीनसारख्या अतिशय खडतर अशा अति थंड असलेल्या प्रदेशामध्ये त्यांनी आपली सेवा दिली आणि आता आपल्या रक्तपेढीची जबाबदारी ही त्यांच्यावरती आहे. या चर्चासत्रामध्ये एक उपासिका आपल्याबरोबर सहभागी आहेत. त्यांचं नाव आहे सविताताई लोंढे. सविताताई मिलिंदनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ ही जी आपली संस्था आहे, त्या संस्थेमध्ये किशोरी विकास प्रकल्प चालतो. त्याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांच्यापासून त्या योगदान देत आहेत. आपल्या सगळ्यांच्या बरोबर या चर्चासत्रामध्ये जे आणखीन एक जण सहभागी होणार आहेत ते आहेत आयुष्यमान प्रदीपजी मिसाळ. प्रदीपजी मिसाळ देखील आपल्या या मिलिंदनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात. धर्मोदय बुद्ध विहार असा एक विहार या मिलिंदनगर भागामध्ये आहे, कबीरनगर मिलिंदनगरमध्ये. त्याचं संचालन ते करतात. या विहाराचं वैशिष्ट्य असं आहे की अनेक प्रकारचे चांगले उपक्रम या विहारामध्ये वर्षभर होत असतात. दररोज बुद्धवंदना उपासक उपासिका आणि लहान बालकं हे तिथे येऊन म्हणत असतात. अतिशय चांगलं काम प्रदीपजींचं आहे. प्रदीपजी पण या आपल्या चर्चासत्रामध्ये उपस्थित आहेत. आणखीन एक परिचय करून देतो, डॉक्टर अशोकजी सरोदे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आपण पाली भाषेचं
अध्यासन करत आहात, प्राध्यापक आहात तिथे. पाली भाषेवरती आपला प्रभुत्व आहे, अभ्यास आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचं चरित्र आणि त्यांचं जीवन याच्यावरती आपण अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि याचबरोबरीने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांच्या मध्ये बुद्ध तत्त्वज्ञान आणि अशा अनेक विषयांच्यावरती आपण व्याख्याने देत आलेले आहात. तर आपण सुरुवात करूयात या चर्चासत्राला. मी वंदनीय पूजनीय भंते सुदत्त बोधींना पहिला प्रश्न विचारतो की म्हणजे सुरुवातीला खरं तर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या 2570व्या जयंतीनिमित्ताने आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांचं जीवन त्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये सुखमय हो अशा प्रकारची मंगल कामना मी व्यक्त करतो. आणि पूजनीय भंतेजींना पहिला प्रश्न विचारतो. आपण सगळेजण प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याकडून ऐकून पण घेणार आहोत. 2570 वर्ष भंतेजी झालेत आत्ता भगवान बुद्धांना आपल्यामधून जाऊन महापरिनिर्वाण दिन त्यांचं झालं. तर आजच्या काळामध्ये तथागतांचं जे तत्त्वज्ञान आहे तर त्याची काल सुसंगतता या विषयामध्ये किंवा आजही त्यांचं तत्त्वज्ञान जे आहे ते जगाच्या कल्याणाचं आहे. तर त्यांच्या चरित्राविषयी आपण थोडी माहिती पण सांगावी आणि हे आज काल सुसंगत कसं आहे, त्याची आज काय आवश्यकता आहे या विषयावरती पण आपण कृपा करून प्रकाश टाकावा. धन्यवाद. आदरणीय भंतेजी. प्रियजन हो, रेडिओ देवगिरी यांच्या 91.2 या माध्यमाद्वारे हा जो बुद्ध जयंतीचा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे त्याबद्दल या प्रकल्पाचे संचालक डॉक्टर दिवाकररावजी कुलकर्णी यांचं अभिनंदन करतो. काही लोक व्यवसायासाठी काही काम करतात, काही लोक सेवाभावी वृत्तीसाठी कामं करतात आणि काही लोक जनसामान्यांना अज्ञानातून दूर करून विज्ञानाकडे कसं नेता येईल याच्यासाठी कामं करतात. दिवाकररावजी कुलकर्णी ह्या तिसऱ्या प्रकारामध्ये मोडतात. त्यांची मनीषा ही आहे की या देवगिरी रेडिओच्या माध्यमातून अज्ञानातून प्रकाशाकडे जो नेणारा मार्ग आहे तो कसा जनसामान्यांना समजून सांगता येईल आणि त्यांचा हा आजचा जो उपक्रम आहे तो त्यातला एक प्रमुख असावा, प्रमुख ठरो असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे की भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची सुसंगतता आज मी तिला कशी करता येईल. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञानच मुळामध्ये जर शोधलं तर आज मी तिला ते सुसंगत तर आहेच आहे, परंतु तो ज्या काळी भगवान बुद्धांनी तो धम्म सांगितला त्यावेळेस तो कल्याणकारी होता, आजपर्यंत तो कल्याणकारी आहे आणि पुढे जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंतही तो कल्याणकारीच राहणार आहे. कारण भगवान बुद्धाच्या धम्म हा लोककल्याणकारी धर्म आहे. त्याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही, त्याच्यामध्ये ईश्वर नाही, त्याच्यामध्ये आत्मा नाही, त्याच्यामध्ये मिथ्यादृष्टी नाही. जे आहे ते जीवन जगण्याची कला आहे. जीवन कसं जगावं आणि त्याची काय पद्धत आहे ती पद्धत भगवान बुद्धांनी 45 वर्षापर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचवली आणि ती पोहोचवून केवळ भारतातच नव्हे तर त्या काळचा जो जम्बूद्वीप होता त्या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये त्याचा प्रचार व प्रसार झाला. हे आपल्याला संपूर्ण जगामध्ये उत्खननामध्ये सापडत असलेल्या बुद्ध मूर्त्यांवरून त्याची प्रचिती येते. भगवान बुद्धाच्या या वैशाख पौर्णिमेला जगामध्ये त्रिविध पावन पौर्णिमा म्हणून संबोधलं जातं. त्रिविध पावन पौर्णिमा म्हणजे
भगवान बुद्धाच्या जीवनातील घडलेल्या 3 प्रमुख घटना म्हणून ती त्रिविध पावन पौर्णिमा. त्या घडलेल्या घटना अशा की भगवान बुद्धाचा जन्म वैशाख पौर्णिमेला इसवी सन 563 वर्षी झाला. त्यांना कठोर तपश्चर्या केल्यानंतर वयाच्या 35व्या वर्षी बोधगया येथे बुद्धत्व प्राप्ती झाली आणि त्यांचं महापरिनिर्वाण वयाच्या 80व्या वर्षी म्हणजे इसवी सन पूर्व 463 ला त्यांचं महापरिनिर्वाण झालं. म्हणजे जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण ह्या 3 त्यांच्या जीवनातील प्रमुख घटना म्हणून या बुद्ध जयंतीला त्रिविध पावन पौर्णिमा असं जगामध्ये संबोधल्या जाते. त्यांचं तत्त्वज्ञान आपल्याला शिकवतं की या जगामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यामधून आपल्याला मुक्त होता येते. या जगामध्ये आसक्ती चाललेली, आसक्तीमुळे दुःख आहे, द्वेषामुळे दुःख आहे, मोहामुळे दुःख आहे. आणि हे आसक्ती, द्वेष आणि मोह याच्यापासून मुक्त होता येईल का? रोहिणा नदीच्या झालेल्या संघर्षापासून त्यावेळेचा बोधिसत्व असलेला एकटा सिद्धार्थ राजकुमार गृहत्याग करतो आणि गृहत्याग करून उरुवेला या घनदाट जंगलामध्ये 6 वर्षापर्यंत कठोर तपश्चर्या करतो. कठोर शब्दही त्या तपश्चर्येला लागणार नाही इतकी महाकठीण तपश्चर्या. पाठ आणि पोट एक झालेलं, टाळूचं मांस नाकापर्यंत खाली आलेलं, एक एक हाड मोजून घ्या शरीराचं, अशा प्रकारे झालेली अवस्था. आणि हे केवळ कठोर तपश्चर्येचा भाग म्हणून केवळ तपश्चर्येला बसून नव्हे तर अन्नाचा कण रोज जे आपण अन्न, एक वेळचं अन्न ते खायचे तर ते आठवड्यातून एक वेळ खाऊ लागले, महिन्यातून एक वेळ खाऊ लागले, 3 महिन्यातून एक वेळ खाऊ लागले. त्याच्यानंतर त्याला पुन्हा कमी करून 3 महिन्यातून एखादा चतकोर खायचा, पुन्हा एखादं वर्ष झालं की मग त्याच्याहीपेक्षा कमी खायचं, त्याच्याहीपेक्षा कमी खायचं, शेवटी 1 तिळाचा दाणा खायचा, इतक्यापर्यंत ते आले, ज्याच्यामुळे त्यांना कृश व्हावं लागलं. आणि धन्य त्या सुजाताची, जिने भगवान बुद्धांना खीर दिली आणि ती खीर प्राशन करून भगवान बुद्ध याच मार्गासाठी बसले की हे जे आसक्ती आहे, हा जो द्वेष आहे, हा जो मोह आहे, ज्याच्यामुळे संपूर्ण दुःख निर्माण होत आहे, या दुःखावर काही उपाय आहे की नाही? सगळेच लोक सांगतात दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे. परंतु दुःखापासून मुक्त कसं व्हायचं हे मात्र आजपर्यंत कोणीही सांगितलेलं नाही. ज्याच्यासाठी मी 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली तर मला काही प्राप्त होईल की नाही? आणि 1 महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान बुद्धांना वैशाख पौर्णिमेच्या 3ऱ्या प्रहरी याचा मार्ग सापडला. आसक्तीपासून दूर कसं व्हावं, द्वेषापासून मुक्त कसं व्हावं, मोहापासून मुक्त कसं व्हावं, ज्याला बोधिज्ञान म्हणून संबोधलेलं आहे. आणि तेव्हा ते बोधीचं ज्ञान प्राप्त केलं त्यांनी आणि बुद्धत्व प्राप्त करून त्यांना समजलं की मी आता बुद्ध झालेलो आहे, मी आता बुद्ध झालेलो आहे. अशा प्रकारे दुःख आहे हे सांगणं फार सोपं आहे, परंतु दुःख मुक्तीचा उपाय आहे हे भगवान बुद्धापर्यंत कोणी सांगितलं नाही आणि त्याच्यानंतरही आजपर्यंत कोणी सांगितलेलं दिसून येत नाही. बाकीच्यांनी, इतरांनी आपल्याला मला शरण या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुम्हाला दुःखापासून मुक्त करू शकतो, एवढंच सांगितलेलं आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं की दुःखाच्या मुक्ती इतर कोणीही करू शकत नाही. अत्ताही अत्तनो नाथो कोही नातो परोशिया. मनुष्य स्वतःचा स्वामी बनू शकतो, इतर त्याचा कोणीही स्वामी नाही, कारण त्याचं दुःख त्यालाच नष्ट करावं लागेल. कोणी जर म्हणत असेल की अमका नवस केल्याने माझं दुःख बरं होईल, अमक्या देवाला इतकं काही यज्ञ केला तर माझं दुःख पूर्ण होईल,
आणखी काही भोग चढवला तर दुःख होईल, तसं होतच नाही. हा भगवान बुद्धांनी 6 वर्षापर्यंत त्याची प्रचिती घेतली, स्वतः अनुभव घेतला आणि सांगितलं की "अत्ता ही अत्तनो नाथो कोई नाथो परुषया." मनुष्याला स्वतःचं दुःख स्वतःच नष्ट करावं लागेल आणि त्याची मग विधी सांगितली, नष्ट कसं करायचं. एखाद्या बाईला आपण कपडे धुवायला दिले. कपडे आहेत, पाणी आहे, साबण आहे. पण तिला धुवायचे कसे, त्या पाण्याचा उपयोग कसा करायचा, ती साबण कशी घासायची हे माहीतच नसेल, तर तिला कपडे धुता येणार नाही. एखाद्या बाईला स्वयंपाकाची संपूर्ण सामुग्री दिली, पण तिला स्वयंपाक कसा करायचा याची पद्धतच माहीत नसेल, तर स्वयंपाक जसा होणार नाही. तसंच भगवान बुद्धांनी सुद्धा त्याची विधी ठरवलेली आहे. दुःख हे साऱ्याला माहीत आहे, पण त्या दुःखाला नष्ट कसं करायचं याची पद्धतच माहीत नसेल, तर दुःख नष्ट नष्ट कसं करता येईल. आणि ती पद्धत भगवान बुद्धांनी सर्वांना शिकवली. सर्वात प्रथम सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्षूंना शिकवली. पंचवर्गीय भिक्षूंना 5चे 50 झाले, 50चे 500 झाले, 500चे 5000 झाले, 5000चे 5 लाख झाले आणि जगभर आसक्ती, द्वेष आणि मोहापासून दुःख मुक्त होण्याचा मार्ग भगवान बुद्धांनी साऱ्या जगाला दिला, सर्व जगाला दिला. म्हणूनच आजच्या या 2570व्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने या त्रिविध पावन पौर्णिमेला पूर्ण जग नतमस्तक होतं. आपणही भगवान बुद्धाच्या या तत्त्वज्ञानाला नतमस्तक होऊया. नमो बुद्धाय. मला एक प्रश्न विचारावा वाटतो किंवा माझ्यामधली निर्माण झालेली एक उत्सुकता. या सर्व प्रवासामध्ये गौतम बुद्धांच्या नंतर बरेचसे साधक ज्याला आपण म्हणू शकू असे या वाटेवर किंवा या ज्ञानाला आत्मसात करण्यासाठी पुढे आलेलेच आहेत. तर फक्त एक माहिती म्हणून की याच्या कशा स्टेजेस किंवा तो साधक कशा प्रकारे पुढं जातो आणि पुढे तो कुठपर्यंत पोहोचतो अशाबद्दल काही थोडं सांगू शकाल का? छान प्रश्न आहे. तुमच्या प्रश्नाचं थोडीशी फोड करूया आपण जो शब्दप्रयोग केला गौतम बुद्ध, तर तो शब्दप्रयोग योग्य नाही, कारण ते बुद्ध आहेत. सिद्धार्थ गौतम हे बोधिसत्व होते. बोधिसत्वानंतर ते बुद्ध झाले. त्या बुद्धाला मग कोणतं विशेषण नाही, कारण भगवान बुद्धांनी बुद्धं शरणं गच्छामीचा उपदेश दिला. गौतम बुद्धं शरणं गच्छामी असं कुठेही म्हटलेलं नाही, किंवा सिद्धार्थ बुद्धं शरणं गच्छामी असं कुठे म्हटलेलं नाही. सो दॅट वे ही इज ओनली बुद्धा. हां, एक म्हणता येईल की ते सम्यक संबुद्ध होते, केवळ बुद्ध नाही, कारण बुद्धाच्या अगोदर 27 बुद्ध झाले. बुद्धाच्या अगोदरही 27 बुद्ध झाले, पण सम्यक संबुद्ध एकमेव सिद्धार्थ गौतम झाले. तर तुमचा मुख्य प्रश्न आहे की हे साधक कुठपर्यंत पोहोचले आणि त्यांना या साधनेतल्या पायऱ्या काय आहेत, या साधनेतल्या शेवटी हा कुठपर्यंत जातो. कशी सुरुवात होते आणि कुठपर्यंत जातो साधक, असा वेल प्रश्न. क्वेश्चन. त्याची सुरुवात शीलापासून होते. शीला म्हणजे दगड नव्हे, शील सदाचार जे भगवान बुद्धांनी सर्वसामान्य माणसांसाठी 5 शील दिलेले आहेत, ज्याला आपण पंचशील म्हणतो. त्या 5 शीलामध्ये पुष्ट झाल्यानंतर 8 शील दिले जातात त्या व्यक्तीला. सर्व हा जो भगवान बुद्धाचा मार्ग आहे हा शीलावर आधारितच आहे, कारण शील ज्याचं पुष्ट असेल त्याचीच प्रज्ञा पुष्ट होते. शील जर पुष्ट नसेल तर प्रज्ञा पुष्ट होत नाही. तर शील आहे पंचशील, नंतर अष्टशील, नंतर दशशील आणि नंतर भिक्षू झाल्यानंतर 227 नियम. हे झाले फक्त भिक्षू होण्यापर्यंतचे नियम. आता भगवान बुद्धाचा जो निर्वाणाचा मार्ग आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे, याच्यापर्यंत ज्याला पोचायचं असेल तर तो या शीलाच्या आधारेच शीलाला हे करून तो विपश्यनेच्या मार्गाला लागतो. पहिली स्टेप विपश्यनेच्या मार्गाला लागतो. त्या विपश्यनेच्या माध्यमातून तो स्वतःच्या मनाला शुद्ध करतो. मनाचे आसक्ती, द्वेष आणि मोह हे जे मनाचे क्लेश आहेत याला संपवायचं कसं, नष्ट कसं करायचं, हे हा त्यांचा मार्ग सांगतो. आणि तेच त्याच्यामध्ये पहिली पायरी येते मग त्याच्यामध्ये पुष्ट झाल्याची, ज्याला म्हणतात स्त्रोतापन्न अवस्था.
फर्स्ट स्टेज. श्रोतापन्न. फर्स्ट स्टेज. श्रोतापन्न अवस्थेमध्ये पुष्ट तो झाला की दुसरी अवस्था येते सकृदागामी अवस्था. सकृदागामी त्याच्यामध्येही तो पुष्ट झाला, सदाचाराच्या मार्गामध्ये आणखी हे झाला. तर तिसरी अवस्था येते, त्याला म्हणतात अनागामी अवस्था. आणि चौथी आहे अर्हत. अर्हत म्हणजे त्याच्यानंतर जन्म आणि मृत्यू हे जे कालचक्र आहे हे तिथे संपते. हे कोणाचंही संपते, केवळ बुद्धाचंच नव्हे तर माणसाचं. ही याला निर्वाणाची अवस्था म्हणतात. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. काही साहित्यिक मी पाहतो, काही आमचे भिक्षूही किंवा आमचे डॉक्टर PhD झालेले लोकही याच्यामध्ये संभ्रम निर्माण करताना दिसून येतात. निर्वाण म्हणजे मृत्यू नाही. निर्वाण ही अवस्था आपल्या डोळ्या देखत आपण प्राप्त केलेली अवस्था आहे, स्वतःच्या डोळ्या देखत. मृत्यू नव्हे. हां, 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण महापरिनिर्वाण म्हणतो. ती खरं म्हणजे आता ती जनसामान्यात प्रचलित झालेला शब्द आहे, पण तो लागू होत नाही. कारण ते निर्वाण म्हणजे मृत्यूच नाही. निर्वाण म्हणजे मृत्यू नाही. ज्या व्यक्तीने ह्या चारही अवस्था प्राप्त केलेल्या आहेत, चारही अवस्था प्राप्त केलेल्या आहेत, म्हणजे निर्वाणाची अवस्था प्राप्त केलेल्या आहेत. निर्वाण ही स्थिती आहे, स्थिती आहे, अवस्था आहे, अवस्था आहे. म्हणजे निब्बाणं परमं सुखं, सुखाची परमोच्च अवस्था. अच्छा. कोणतं सुख? तर हेच राग, द्वेष आणि मोहाला नष्ट केल्यानंतर प्राप्त झालेलं निर्वाणाचं सुख. अच्छा. निर्वाणाचं सुख ही परमोच्च अवस्था आहे. ह्या परमोच्च अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर ज्यावेळेस तो देह त्यागतो त्याला परिनिर्वाण म्हणतात. अच्छा. मग तिथे मृत्यू झाला, देह त्यागला त्याने. पण भगवान बुद्ध ज्यावेळेस देह त्यागतात त्यावेळेस ते महापरिनिर्वाण होतं. महापरिनिर्वाण हे फक्त बुद्धाचं होऊ शकतं, बोधिसत्वाचं नाही. फक्त बुद्धाचं होतं, बोधिसत्वाचं नाही. म्हणून बुद्ध जयंतीच्या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे की आपल्या ह्या ज्या स्टेजेस आहेत, शीलावर आधारित धम्माचं पालन केल्यानंतर आपल्याला काय काय अवस्था प्राप्त होतात, तर हे समजून घेतलं पाहिजे. यालाच धरून एक नवीन उत्कंठा मनात जी निर्माण झाली जी जी की याच्यामध्ये सुरुवात शीलापासून केली आहे. हां, तर शील म्हणजे काय हे एकदम सोप्या भाषेत आपण काही सदाचार, आचरण. आचरण, जीवनामध्ये चांगलं आचरण कसं करायचं त्याचं एक पॅरामीटर्स ठरवून घेतलेले आहेत. ते शील म्हणजे पहिली प्रतिज्ञा आहे पानातिपाता वैरमणी सिक्खापदं समाध्यामि. तेच म्हणणार होतो मी. म्हणजे मी प्राणी हत्या करणार नाही. पंचशील, पंचशिलातलं पहिलं पंचशील, अष्टशील. दुसरं शील आहे अदिन्ना दाना, मी चोरी करणार नाही. कामे सुमिच्छाचार, मी व्यभिचार करणार नाही. मुसावादा, मी खोटं बोलणार नाही. सुरा मेरे म्हणजे मी मादक पदार्थांचं सेवन करणार. आणि हे कोणी मला हे करण्यासाठी शक्ती देव असं म्हणत नाही, तर मी प्रतिज्ञा करतो की मी हे करणार नाही. म्हणजे ही हिमसेल्फ इज ट्राईंग टू गो ऑन दॅट वे. म्हणजे मला कोणी ईश्वराने आशीर्वाद द्यावा, त्यांनी माझं दूर करावं, मला शक्ती द्यावी, नाही 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 नाही. बुद्धं शरणं गच्छामि, पानातिपाता वैरमणी सिक्खापद, असे शिक्षापद ग्रहण करतो आणि मला त्याला मी अनुसरतो. तर याच्यामध्ये तो स्वतः पुष्ट होतो. हां, मी म्हणलं बुद्ध म्हणजे काय? ज्याला निर्वाणाची अवस्था प्राप्त झाली, ज्याला निर्वाणाची अवस्था प्राप्त झाली आणि तो निर्वाणाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याचा स्वतःच फायदा न घेता तो इतरांनाही ज्यावेळेस तो प्रशिक्षित करू लागतो, इतरांनाही त्यावेळेस तो मार्ग दाखवतो, तो शिकवतो आणि त्याप्रमाणे त्याला हे करतो, त्यांना ती अवस्था म्हणजे बुद्धाची अवस्था. अर्हत आणि बुद्ध या दोन अवस्थेमध्ये थोडक्यात काही फरक असू शकतो? हो हो. अर्हत ही अवस्था बुद्ध सांगतात त्यावेळेस ती प्राप्त होते, बुद्ध शिकवतात. कारण बुद्ध हे 3 प्रकारचे आहेत. बुद्ध सुद्धा 3 प्रकारचे आहेत, ज्याच्यामध्ये सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध आहेत. बरं. सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध आहेत. बुद्ध जे असतात ते इतरांकडून घेतलेल्या ज्ञानाने बुद्ध होतात, परंतु इतरांना शिकवू शकत नाहीत. हे झाले प्रत्येक बुद्ध.
दुसरे आहे अनेक बुद्ध. हं. इतरांच्या ज्ञानाने बुद्ध होणे, इतरांच्या ज्ञानाने बुद्ध होणे आणि इतरांना शिकवण्याची क्षमता ठेवणे, हं, हं, हे अनेक बुद्ध. हं. सम्यक संबुद्ध इतरांच्या ज्ञानाने नाही, तर स्वतःच्या ज्ञानाने, स्वतःच्या अनुभवाने बुद्ध होणे आणि इतरांना शिकवण्याची क्षमता ठेवणे, ते सम्यक संबुद्ध. जे केवळ फक्त सम्यक संबुद्ध सिद्धार्थ गौतमाच्या रूपाने ते भगवान बुद्ध जे झालेले आहेत. अतिशय छान, खूप. कमी शब्दांमध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एवढा गहन विषय पूजनीय भंतेजींनी आपल्या सगळ्यांना सांगितलेला एक आहे. प्रश्न भंतेजीला होता माझ्याकडं. हा. आपल्याकडं बौद्ध धर्मामध्ये चमत्कार किंवा जादूटोना या गोष्टीला आपण तारा देत नाही, परंतु भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्तीपूर्वी उरवेला नदीच्या काठी त्यांनी ते पात्र फेकलं होतं नदीमध्ये. तर त्यांनी असं संकल्प केला होता, जर मला मी जे साध्य करतोय तर ते ताट त्या विरुद्ध दिशेला जाईल, तर ते सत्यात आहे का त्याच्यामध्ये, तसं घडलेलं आहे का खरंच? लिपिबद्धता जेव्हाची तेव्हा झाली असती तर तुम्ही म्हणता त्यावर विश्वास ठेवता आला असता. ज्ञान प्राप्तीपूर्वी ते आता उरवेलाच्या एक प्रथा आहे आपल्याकडे, हितभर साप दिसला की आपण दिवाकर सरांना सांगितला की दिवाकर सर त्यांना एवढा सांगतात, हो ते तुम्हाला एवढा सांगतात. म्हणजे तो वाढत वाढत जसा जातो, तर तसं होण्याची शक्यता आहे. आज आपल्या या चर्चेमध्ये पाली भाषेचे अभ्यासक डॉक्टर अशोक सरोदे सर पण आहेत. सर्वोदय सरांना तर विश्लेषण आपण करतो. ते विचारणारच आहोत, पण अतिशय महत्वाचा प्रश्न प्रदीपजींनी विचारलाय. तर हे आता 2570 वर्ष झाले या सगळ्या विषयाला. तर ते जे काही शुद्ध स्वरूपामध्ये आहे हो ते इथपर्यंत येणं ते पण आवश्यक आहे. त्याच्यामुळे अतिशय महत्वाचा प्रश्न आपण विचारलेलाच आहे प्रदीपजींनी. सर तुम्ही मी सरांच्या प्रश्नाचं उत्तर देतो की जे भिक्ष पात्र होतं ते नदीत फेकल्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध व्हायला लागलं, असे एक आपल्याकडं प्रचलित अशी एक मनगडंत कहाणी आहे. परंतु याचा आशय आमच्या पाली साहित्यामध्ये असा घेतला जातो की जे काही समाजामध्ये जो काही हा अनाचार होता, जे काही वैचारिक हे मतभेद होते बर आणि मतप्रवाह होते समाजामध्ये, या सगळ्या मतप्रवाहाच्या विरुद्ध हे तथागत बुद्धांचं तत्वज्ञान होतं. साधारणपणे ज्याला सामाजिक सुधारणा करायच्या हा, आहेत, त्याला आणि म्हणून त्याला असं प्रवाहाच्या म्हटलं जातं की माझं विरुद्धच- पात्र हे त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाणार आहे. तशा अर्थाने ते तशा अर्थाने ते वापरलं जातं. परंतु इथं जादूटोना किंवा चमत्कार वगैरे असा असं कुठलाही नाही, प्रकार तेच नाही. मला म्हणायचं. त्याला सांकेतिक किंवा दृष्टांत स्वरूपाने घेतलं पाहिजे. त्याचा अर्थ अशा स्वरूपाने योग्य ते लावता आलेलं आला आहे. बिलकुल. जसा पाली भाषेचा उल्लेख झाला, तर बुद्ध ज्यावेळेस सिद्धार्थ होते त्यावेळी ते एक राजाचे पुत्र होते. त्या काळामध्येच कदाचित पाली पण सर्व दूर पसरलेली असेल, किंवा ती तेवढ्या त्यांच्या राज्यापुरती होती का पूर्ण भारतवर्षामध्ये ज्यावेळेस आपण म्हणू तर सगळीकडेच ही पाली भाषा होती का अजून काही इतर भाषाही होत्या? नाही, सर्वसामान्य भाषेच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर त्यावेळेत आता कुठलाही व्यक्ती म्हणजे तत्वज्ञ तयार झाला आणि लगेच भाषेला निर्माण करेल असं होत नाही. ही भाषा त्या काळात प्रचलित होती, ज्याला जंबूद्वीप आपण असं म्हटलं जातं, ज्याला आपण अखंड भारत जे आजचं आपण जे समजा आज संकल्पना मांडतो की अखंड भारताची, हे अखंड भारत म्हणजे कायचं तत्कालीन जंबूद्वीप. तर या जंबूद्वीपामध्ये पाली भाषा ही सर्वसामान्यांची भाषा होती. ती कुठलाही एक सीमित वर्ग त्याला त्या ठिकाणी बोलल्या जात नव्हता, तर हे सर्व लोक बोलल्या जायचे. बोलली जाणारी, त्या काळची बोलली जाणारी भाषा. हा, बोली भाषा होती. आणि म्हणून तथागत बुद्धांनीच ती निर्माण केली असंही आम्ही म्हणत नाहीत किंवा साहित्यामध्ये तसा कुठेही उल्लेख नाही. परंतु जेवढंही काही तत्वज्ञान आहे, बुद्धाचं तत्वज्ञान, हे पाली साहित्यामध्ये अंतर्भूत आहे. म्हणून पाली साहित्याला एक विशेष वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण ते संपूर्ण त्रिपिटक साहित्य जे आहे ते पाली भाषेमध्ये उपलब्ध आहे. आता सरांच्या बोलण्यामध्ये त्रिपिटक हा शब्द आलाय, तर ते भगवान बुद्ध म्हणजे ही त्रिपिटक संकल्पना किंवा हे 3 जे पिटकं आहेत, तर त्याच्या संदर्भात पण जरा आपण दोघांपैकी कोणी प्रकाश टाकला तरी चालू शकतो. म्हणजे सगळ्यांना ते कळलं पाहिजे. हा, त्रिपिटक म्हणजे हा, तर हे त्रिपिटक काय झालं की त्याचे 3 भाग आहेत. याला त्रिपिटक यासाठी म्हटलं जातं की 3 भाग आहेत. एक पहिला आहे सुत्तपिटक, दुसरा आहे विनयपिटक आणि तिसरा आहे अभिधम्म पिटक. आता पहिला जो भाग आहे सुत्तपिटकाचा, या सुत्तपिटकामध्ये तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय
अशा स्वरूपाची सर्व माहिती संकलित आहे ती सुत्तपिटकामध्ये. आता विनयपिटकाच्या संदर्भानं सांगायचं झालं तर याच्यामध्ये विनयपिटकाला भिक्खूंचे संविधान असा शब्द वापरला जातो. भंतेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. भिक्खूंचे संविधान म्हणून त्या ग्रंथाकडं त्या भागाकडे पाहिलं जातं विनयपिटकाकडे. आणि तिसरा जो भाग आहे अभिधम्म पिटक, या अभिधम्म पिटक म्हणजे जे काही बुद्धाचं तत्वज्ञान आहे याला मानसशास्त्रीय दृष्ट्या कशा पद्धतीने विश्लेषित करू शकतो तो सांगणारा ग्रंथ म्हणजे तिसरा अभिधम्म पिटक. तर असे 3 भाग आहेत. आता याच्यामध्ये वेगवेगळे ग्रंथ आहेत, छोटे छोटे ग्रंथ पण आहेत. जसं की सुत्तपिटकामध्ये 5 निकाय आहेत. पहिला आहे दिघ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय, हे 5 भाग आहेत. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी सुत्त आहेत. तसा दुसरा भाग आहे विनयपिटक. विनयपिटकाचे सुद्धा 5 भाग पडले जातात. तसेच जो शेवटचा भाग आहे तिसरा पिटक जो आहे अभिधम्म पिटक, याचे सुद्धा जवळपास 7 ग्रंथ आहेत. तर अशा पद्धतीने त्याचं एक संकलन त्रिपिटक म्हणून आपण केलं जातं, त्याला त्रिपिटक असं म्हणतो. पण एकूण तत्वज्ञान, बुद्धाचं तत्वज्ञान या 3 पिटकाच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतं. जसं वैद्यकीय व्यवसायामध्ये वेगवेगळे स्पेशलिस्ट आहेत, बरं. तसा धम्म सांगताना त्याचे 3 भाग पाडले गेले ना. एक थेरॉटिकल पार्ट आहे ज्याला सुत्तपिटक म्हणून, एक शिलाचा पार्ट आहे, सदाचरणाचा पार्ट ज्याला विनयपिटक म्हणून थोडक्यामध्ये, आणि एक धर्म काय आहे ज्याला अभिधम्म पिटक म्हटलं. तर ते काय आहे, ते संपूर्ण धम्माचं तत्वज्ञान ज्याच्यामध्ये अभिधम्म म्हणतो आपण, तर ज्याच्यामध्ये संपूर्ण 37 बोधिपक्षीय धर्म हे शिकवले जातात आणि निर्वाणापर्यंतचा जो मार्ग आहे तो त्याच्यामध्ये शिकवला जातो. भगवान सिद्धार्थ गौतमाच्या महापरिनिर्वाणानंतर सम्राट अशोकांनी जे 84,000 विहार किंवा स्तूप बांधले, तर त्याची अशी कुठंतरी नोंद आहे का? कारण आता हल्ली का प्रश्न वाढत चालला की हे आमचं ते होतं, कब्जा केला वगैरे, त्याची कुठं नोंद आहे का? त्यांच्या शिलालेखांमध्येच तशी नोंद आहे. हम्म. त्यांचे जे शिलालेख सापडतात त्याच्यामध्ये ती नोंद आहे. आणि त्यांचं फार मोठे आता 5-7 वर्षापूर्वी इकडे ते काय सानिध्य काहीतरी बेंगलोरच्या भागामध्ये इथे उत्खनन झालं, तर तिथपर्यंत त्यांची राजधानी होती. हो, 2 वर्षापूर्वी झालं ते. हा, तिथपर्यंत त्यांची राजधानी होती. म्हणजे हा जम्बूद्वीप जो पार्ट आहे हा कुठपर्यंत होता हे आता तरी आपल्याला सांगता येणार नाही. परंतु तालेबानला बुद्धमूर्ती आहेत, जितके मुस्लिम प्रदेश आहेत तिथं बुद्धमूर्ती आहेत. तर इकडे कशा, हा आपल्याला आज प्रश्न पडतो, कारण आपल्याला जम्बूद्वीपाचीच कल्पना नाही. अगदी. म्हणून मग तिथपर्यंत जम्बूद्वीप होता असं म्हणायला हरकत नाही. अखंड भारताच्या याच्यामध्ये जम्बूद्वीपाची संकल्पना आहे. मी ह्याच्या आधी पण त्याचा उल्लेख केला होता. भारत आज आपण भारत हा अखंड भारत संकुचित असं आहे, म्हणतो. त्याच्यामध्ये हा. भारत हा संकुचित आहे. मग ज्याच्यामध्ये पाकिस्तानही आहे, ज्याच्यामध्ये हा, श्रीलंकाही त्या आहे, अखंड ज्याच्यामध्ये भारतामध्ये लाओस, अफगाणिस्तानपर्यंत कंबोडिया आपली, हे हे सगळं आहे. आहे. बरोबर. कारण इकडे बुद्धमूर्त्या त्या काळच्या दिसत आहेत. हो. मग त्या काळात श्रीलंका आपल्या जम्बूद्वीपामध्ये येत होती हो, का? सम्मिलित होतं. कारण म्हणजे आपला भारत जो म्हणजे जम्बूद्वीप नाही. धम्मध्वज तयार झाला तो श्रीलंकेमध्ये झाला, हा, त्याच्यामुळे हा मी विचारतो. एकदम राईट, एकदम राईट. अजून एक माझ्या मनात आहे की अनित्य म्हणजे काय? अनित्यचा म्हणजे त्या जे संकल्पनेचा अर्थ शाश्वत काय नाही, नेमका? जे शाश्वत नाही ते अनित्य. आता शाश्वत काय आहे याचा अर्थ समजला पाहिजे, अगदी. है की नाही? म्हणजे अनित्य समजेल. शाश्वत काय आहे हे समजलं की अनित्य समजेल. भगवान बुद्ध म्हणतात की इथे शाश्वत काहीच नाही. काही तत्वज्ञानी सांगतात की हे जे आहे हे आमच्यामुळे निर्माण झालेलं आहे म्हणून हे शाश्वत आहे. भगवान बुद्ध म्हणतात की शाश्वत काहीच नाही, जे आहे ते परिवर्तन आहे. या परिवर्तनाला भगवान बुद्धांनी अनित्य म्हटलेलं आहे. म्हणजे परिवर्तन. हां. परिवर्तन बदल. आपण उदाहरणाने समजून घेऊ. एक कागद जाळला, कागद जाळला, त्याची राख झाली. राख आपण उकिरड्यावर फेकली, उकिरडा आपण शेतात फेकला, शेतात त्याचं पुन्हा काहीतरी तणकट वाढलं, ते तणकट पुन्हा कारखान्यात नेला, त्याचा कागद झाला, तो पुन्हा कागद आला. हा कागद म्हणजे तो कागद का? त्याचं हे जे परिवर्तन झालेलं आहे. म्हणजे जे आज आपल्याला अस्तित्व दिसते त्याचं अस्तित्व कुठलं तरी दुसऱ्या रूपामध्ये अगोदरच आहे. आज दिसते ते शाश्वत नाही, त्याचं अस्तित्व अगोदरच कुठल्या तरी वेगळ्या रूपामध्ये आहे जे आपल्याला माहित नाही.
आता सरांना माझा एक प्रश्न असा म्हणजे आहे की हे आपण अनित्य आहे. प्रत्येक वस्तू या जगातील, प्रत्येक व्यक्ती, आज- सजीव, निर्जीव, सगळं अनित्य आहे. शाश्वत असं काही नाही. ही पृथ्वी सुद्धा नाही, चंद्र सुद्धा नाही, सूर्य सुद्धा नाही, ह्या ग्रहमालिका सुद्धा नाही. आज निसर्गाची ठेवच अशी आहे की प्रत्येकजण आपापल्या कक्षेमध्ये फिरतात. आपण जसं शहरामध्ये रोडवरून जाताना ओव्हरटेक करून जातो, तसे हे ग्रहमाला एकमेकांना कधीच ओव्हरटेक करत नाहीत. ते आपापल्या कक्षेत फिरतात, एकमेकांच्या सीमेमध्येही घुसत नाहीत आणि एकमेकांच्या सीमेला ओव्हरटेकही करत नाहीत. हां, परंतु त्याच्यामध्ये होत असलेलं परिवर्तन म्हणजे म्हणजे अनित्य. अनित्य. प्रदीपजी काहीतरी विचार. हां, आज आपण प्रत्येक जण म्हणतो जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. आणि मग आपण पाली भाषेमध्ये जसं तुम्ही विद्यापीठामधनं पाली भाषा शिकवलं, तर हे जनसामान्यापर्यंत पोहोचता येईल की पाली भाषा. आज आपण फक्त विद्यापीठात किंवा कॉलेजमध्ये थोडक्यात शिकवलं आता त्रिपिटक सांगितले, त्यातले सगळे निकाय सांगितले, तर हे सर्वसामान्यांच्या साठी उपलब्ध कुठे आहेत का, किंवा ते पाहिजे असतील समजा, हां, तर मग कसं तर असं कुठे त्याची विद्यापीठामध्ये किंवा कुठे आहे का ते, हो. किंवा त्याचे काही कोर्सेस आहेत का त्या सगळ्या विषयाचे. आता तुम्ही पाली भाषेचे प्राध्यापक आहात गाडे आणि अभ्यासक आहात. आपल्या विद्यापीठामध्ये, विद्यापीठच मुळात आपलं पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं आहे, हो हो तर तिथे ह्या संदर्भातलं काय काय उपलब्ध आहे त्याची थोडक्यात माहिती सांगा. आपल्याला ही जी चर्चा आहे ती अतिशय खूप, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की सगळ्यांची उत्सुकता आपल्याही मनामध्ये आहे आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये पण आहे. तर याला किती चालवलं तरी आपण चालवू शकतो, पण एक काळाची मर्यादा पण आहे. तर सर या विषयावरती काही प्रकाश टाकतील. हो सर. आणि मग सगळ्यात शेवटी एखादा प्रश्न सविता ताईंना जर विचारायचा असेल तर त्या विचारतील. आणि मग सगळ्यात शेवटी आपण बंतीजींना विनंती करू की या 2570व्या जयंतीच्या निमित्ताने, म्हणजे अमर सातपुते सरांना पण आपण एक विनंती करणार आहोत. आपल्या संस्थेच्या वतीने आपण जे रक्तदान शिबिर आयोजित करणार आहोत त्याच्या संदर्भातलं आव्हान ते करतील आणि बंतेजी आपल्याला सगळ्यात शेवटी संदेश पण देतील. तर आपण या विषयावरती बोलावं. नंतर मग सविता ताई तुम्ही एक प्रश्न विचारा. आज पाली त्रिपिटक साहित्य सर्वत्र उपलब्ध आहे. जसं की आपण इथं ह्याच्या इगतपुरीला गेलात, त्यांचं साहित्य उपलब्ध आहे. त्याच्यानंतर बऱ्याच बरं का सांगायचं तात्पर्य असं की जे काही पालीचे अभ्यासक आहेत, बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक आहेत, प्रत्येकाकडे आज हे संच तुम्हाला उपलब्ध आहेत. माझ्याकडे आहे. सर्वांकडे आहेत. म्हणजे आज आपल्याला साहित्याचं कमतरता मला तरी वाटत नाही की कुठंतरी ती भासत आहे. आता कमतरता अशी आहे की याला प्लॅटफॉर्म नाही. या पाली भाषेला म्हणावा तसा प्लॅटफॉर्म प्राप्त झालेला नाही. ज्या आता पण पद्धतीने पालीला याचा दर्जा पण मला वाटतं केंद्र सरकारने दिलाय आता. Yes, हो. yes, yes. म्हणजे अभिजात काय? भाषेचा अभिजात भाषेचा अभिजात दर्जा दर्जा, या केंद्र सरकारने दिला. 1 वर्ष झालं या गोष्टीला जवळपास. अजिंठा तर लेणीमध्ये आता कुठं आपण थोडंसं वाटचाल त्या दिशेनं करत आहोत, परंतु आतापर्यंत त्याला प्लॅटफॉर्म नव्हता. त्याच्यामुळे थोडंसं भाषेकडे बघण्याचा एक लोकांचा संकुचित दृष्टिकोन होता की पाली भाषा म्हटलं की एक विशिष्ट लोकांचीच भाषा, किंवा पाली भाषा कुणा अभ्यासायची तर ती एका विशिष्ट समूहानंच ते अभ्यासायची, इतर लोक त्याकडे म्हणजे पाहत नाहीत. किमान ही प्रवृत्ती आपल्याकडे आहे. पण मला म्हणजे गर्वानं सांगावंसं वाटतं, मी जवळपास पूर्ण भारतभर फिरलो आहे या पालीच्या माध्यमातून. तर मला एक गोष्ट आवर्जून जाणवली त्याच्यामध्ये की बाहेर गेल्यानंतर, म्हणजे महाराष्ट्र जर तुम्ही सोडला तर बाहेर असा संकुचित वृत्ती बाहेर नाही. त्या ठिकाणी तुम्हाला ब्राह्मण सापडतील, तुम्हाला म्हणजे प्रत्येक कास्टचा माणूस तुम्हाला त्या ठिकाणी पाली भाषेचा अभ्यास करताना दिसेल. एव्हना बुद्धिस्ट कमी आणि इतर धर्मीय जास्त तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या अगदी या 2 प्रांतांमध्येच आपल्याला हा फरक फक्त म्हणजे पाहायला मिळतो. परंतु बाहेर अशा स्वरूपाचं वातावरण नाही. पालीसाठी फार पोषक आणि फार चांगल्या प्रकारचं वातावरण तुम्हाला भारतामध्ये पाहायला मिळेल. नाही, या निमित्ताने सर असं आवाहन पण करू शकतात सगळ्यांना की ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे त्यांनी पाली शिकलं पाहिजे. म्हणजे असं जसं त्यांनी उदाहरण दिलं, तर ही ज्ञान भाषा आहे. एकेकाळी एवढं मोठं जगाला तारणारं ज्ञान त्या भाषेमध्ये निर्माण झालंय, किंवा ही बोली भाषा पण होती. तर तिच्यामध्ये कुणाला काही अधिक अभ्यास करायचा असेल तर ते दादाने जसा उल्लेख केला की बोली भाषा होती, तर आम्ही आता तो प्रयत्न करतो की किमान त्या व्यक्तीला ती भाषा थोड्याफार प्रमाणात तरी बोलता यावं, थोडा बहुत प्रमाणात त्याला व्यवहार करता यावा, अशा स्वरूपानं आम्ही आता सध्या तयारी करतोय.
त्याला चांगला प्रतिसाद आहे. तर मला असं वाटतं भविष्य काळामध्ये जर उपासकांचा जर याला चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण हे कार्य आणखी पुढं जोमाने चालवू शकतो. तर म्हणून मी या माध्यमातून असं सुद्धा आवाहन करेल की खरंच ज्यांना जिज्ञासा आहे पाली भाषा शिकण्याची, पाली तत्त्वज्ञान अभ्यासण्याची, तर त्या लोकांनी विद्यापीठामध्ये येऊन आमच्या विभागाला नक्की भेट द्यावी, जेणेकरून तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल आणि अध्यापन करायला सुद्धा धन्यवाद मिळेल. सर. यामध्ये आणखी थोडीशी माहिती देता येईल की विदर्भामध्ये प्राध्यापक गडपाल आहेत, ते याचे वर्ग घेतात. विहारामध्ये जाऊन त्याचे क्लासेस घेतात. मराठवाड्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे आहेत, तेही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतात आणि याचे क्लासेस घेतात, विहारामध्ये घेतात आणि त्याला प्रचंड प्रतिसाद आहे. आणि आम्ही भिक्खू लोक तर शिकवतोच, परंतु आमच्याकडे लोकांचा जो ओढा आहे हा वर्षावासाच्या काळात फक्त असतो. बाकी इतर ठिकाणी बाबासाहेबांनी दर रविवारी बुद्धविहारात या हे सांगितलं पण बुद्धविहारात कोणी येत नाही. म्हणजे आलं तर शिकवता येईल, आलेच नाही तर कसं शिकवायचं, आहे की नाही. तर अशा प्रकारची थोडीशी वल्गना आहे, तर ती दूर करायचा प्रयत्न होईल. माझा एक प्रश्न आहे, भिक्खुनी संघाची स्थापना कशी झाली त्या काळी? भिक्खुनी संघाची स्थापनेचा फार मोठा इतिहास आहे. महाप्रजापती गौतमी भगवान बुद्धाची मावशीही होती आणि आईही होती, सावत्र आई पण होती. भगवान बुद्धाच्या या धम्म प्रवासामध्ये केवळ पुरुषांनीच राहावं, आम्ही स्त्रियांनी राहू नये, हे तिच्या बुद्धीला पटलं नाही. आणि म्हणून तिने सिद्धार्थाची पत्नी यशोधरा हिने इतर बाकीच्या सगळ्या महिला, जवळपास 500चा त्यांचा संघ होता, आणि त्यांनी ठरवलं की इतर धर्मामध्ये स्त्रियांना मुक्त होण्याची संधी नाही, चूल आणि मूल एवढीच फक्त संधी आहे. मग ती कुठल्याही वर्णाची असो, ते ब्राह्मणाची असो, क्षत्रियाची असो, वैश्यांची असो, शूद्रांची असो, त्या स्त्रियांना मुक्त होण्याची संधीच नाही. मग तुमच्याकडे असंच आहे का? मग तुमच्यात आणि त्या बाकीच्या धर्मामध्ये काय फरक आहे, असा प्रश्न भगवान बुद्धांना विचारण्यात आला. भगवान बुद्धांनी त्याच्यावर विचार केला, परंतु ज्या काही नैसर्गिक ह्या आहेत, ज्या हिंदू धर्मानेही ओळखल्या होत्या, भगवान बुद्धांनी ओळखल्या होत्या, तर त्याच्यामुळे स्त्रियांना मुक्त होता येणार नाही, अशा प्रकारची एक भीती भगवान बुद्धाच्या मनामध्ये होती. आणि म्हणून स्त्रियांना दीक्षा देऊ नये, त्यांना प्रवर्जित करू नये. धर्म ठीक आहे, धर्म समज होईपर्यंत, परंतु नाही. आणि हा संघर्ष स्वतः त्यांच्या आई ज्या होत्या महाप्रजापती गौतमी हिने केला. तथागत आम्हाला मुक्त का होता येत नाही? भगवान बुद्ध म्हणाले, तुम्हाला मुक्त होता येणार नाही का? आम्ही स्त्री आहोत म्हणून का? म्हणजे नाही, तसं नाही. नैसर्गिक ज्या काही बाबी आहेत, त्या नैसर्गिक बाबीमुळे पुरुषांच्या समोर स्त्रिया ह्या कमी पडतात. तर म्हणे असं कसं? आम्हाला मुक्तीचा मार्ग दिलाच पाहिजे, आम्ही सक्षम आहोत, आम्ही हे झालो पाहिजे. आम्ही बघा स्वतः टकले केलेले आहेत, तुम्ही टकले करता, आम्ही टकले केलं, तुम्ही चिवर घालता, आम्ही चिवर घालतो. आणि मग फरक काय? तुम्ही विपश्यना करता, आम्हाला शिकवा, आम्ही विपश्यना करू. जो मार्ग आहे मुक्तीचा, सदाचरणाचा, तुम्ही पालन करता, आम्हीही पालन करू, आम्हाला तुम्ही हे द्या. आणि भगवान बुद्धांनी नाही म्हटलं. त्यावेळेस 3 वेळा म्हणण्याची पद्धत होती, आणि म्हणून भगवान बुद्धाला 3 वेळा महाप्रजापतीने विनंती केली आणि 3ही वेळा भगवान बुद्धांनी नकार दिला. आणि मग अतिशय सुन्न झालेली अवस्था, केस विस्कटलेले, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, अंगावरचे कपडे विस्कट झालेले आहेत, अशा अवस्थेमध्ये उभी असताना आनंद तिकडून येत होते. भगवान बुद्धाचे पट्टशिष्य त्यांनी पाहिलं, माते अशा खिन्न अवस्थेत का उभ्यात, काय झालं? तिने घडलेली सर्व हकीकत सांगितली. आणि मग भगवान बुद्धांना आनंद, मातेला म्हणतात की माते मी थोडासा प्रयत्न करून बघतो. आनंद भगवान बुद्धासमोर आले आणि भगवान बुद्धांची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये आनंदालाही भगवान बुद्धांनी नाहीच म्हटलं. नाही आनंदा,
तसं करता येणार नाही. आणि मग बरेच त्या चर्चेमधून सखोल चर्चा होऊन शेवटी आनंदाला थोडासा ग्रीन सिग्नल दिसला की भगवान बुद्धांना वाटत आहे की हे होतं. शेवटी भगवान बुद्ध म्हणाले, आनंद, हे कितीही प्रयत्न केला तरी यांना भिक्षुनी संघास आपण मान्यता जरी दिली पण स्त्रियांना बुद्ध होता येणार नाही. स्त्रिया ह्या बुद्ध होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये पुल्लिंगी जी अवस्था आहे, स्त्रीलिंगी नाही, स्त्रीलिंगी बुद्ध होणार नाहीत. जे पुरुष अवस्था आहे त्यांनाच बुद्ध होता येईल. आणि काही जास्तीच्या शीलाची मर्यादा भिक्षुणींवर लादल्या गेली. आणि म्हणजे भिक्षूंना 227 नियम आहेत, त्यांना 311 आहेत. जास्तीचे नियम लादले आणि मग भगवान बुद्धांनी परवानगी त्याकडे दिलेली दिसून येते. आणि अशा प्रकारे पुरुषांबरोबर स्त्रियांनासुद्धा मुक्त होता येते. ही समानतेची संधी आनंदामुळे भिक्षुणी संघास प्राप्त झाली. अजून एक प्रश्न की आता जी आपण बौद्ध पौर्णिमा साजरी करतो तर गौतम बुद्धांनी सर्व समाजासाठीच हे सांगितलेलं आहे त्यांचं तत्त्वज्ञान. तर पूर्ण समाज हा मिळून कशी पौर्णिमा साजरी करू शकतो आपण, बौद्ध पौर्णिमा? म्हणजे काय? म्हणजे असं आहे की आता समजा फक्त बौद्ध धर्मच करतात. करतो, ठराविक लोक. पण जर असं ठरवलं की सगळ्या समाजाने आपल्याला बौद्ध पौर्णिमा साजरी करायची आहे तर आपण कशा प्रकारे साजरी करू शकतो? आपण त्यांच्यामध्ये सहिष्णुता, समरसता निर्माण करणे, मैत्री करुणा निर्माण करणे. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान हे तुम्हालाही कसं आवश्यक आहे. कारण भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान कोणी एका जातीव्यवस्थेसाठी नाही आहे, तर ते मानवांसाठी आहे. म्हणजे ह्या जातीचा मानव असा शब्दच नाही, मानवासाठी आहे, मानवाचं कल्याण आहे की नाही. म्हणून आम्हाला कोणी विचारलं तुम्ही काय शिकवतात, आम्ही सांगतो मानव धर्म शिकवतो. आम्ही बुद्ध धर्म शिकवतो हे नाही सांगत, आम्ही मानव धर्म शिकवतो. कारण भगवान बुद्धाचा धर्म हा मानवासाठी आहे. कारण त्याची जी मैत्री आहे, करुणा आहे, विपश्यनेनंतर शेवटचा टप्पा जो येतो तर तो शेवटचा टप्पा त्यांची जी मैत्री आहे, जी करुणा आहे, मंगल मैत्री या हृदयातून निघते. आणि हृदयातून निघते तर आपल्या आसपासच्या नंतर त्यांच्या गावागावाचे, त्यांच्या तालुक्याचे, त्यांच्या जिल्ह्याचे, त्यांच्या देशाचे, बाहेरच्या देशाचे, संपूर्ण याचे, हे सगळं पृथ्वीवरचे संपूर्ण झाल्यानंतर पृथ्वीच्या खालील पाताळही शब्द आहे त्याला, परंतु पृथ्वीच्या खाली असणारे संपूर्ण प्राणी, जे सजीव असतील, निर्जीव असतील, दृश्य असतील, अदृश्य असतील, त्यानंतर आकाशात उडणारे तेही दृश्य अदृश्यापर्यंत, इतक्यापर्यंत भगवान बुद्धाची विद्या, मैत्री भावना सर्वांच प्रती करते. तर तिथे जातीभेद कुठं आला? हो ना, मग जाती विशेष आलाच नाही. हे समजून सांगण्याचं काम, सगळ्यात महत्वाचं, हे समजून सांगण्याचं काम तुमच्याकडे आहे. हे आपण म्हणजे सांगितलं पाहिजे. हा, मग मी तेच म्हटलं की कसं समजून सांगायचं आणि कसं भारतामध्ये जे काही उद्भवलं ते जसं भवतु सब्ब मंगलांग भगवान बुद्धांनी म्हणलं, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे भद्राणि पश्यन्तु, असं जे काही आहे. किंवा महावीरांनी सांगितलं की जीव और जिने दो. आणि सिख धर्म असं म्हणतो की नाम जपो किरत करो वंड चखो. म्हणजे नामस्मरण करा, कीर्ती करा, म्हणजे नियमाने सगळं स्वतःचं आयुष्य जगा आणि नंतर सगळ्यांच्या बरोबर वाटून खा, असं तो पण सांगतो. तर हे आपल्या भारतभूमीचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की आपण सगळ्या प्राणी मात्रांचं, केवळ जसं म्हणले आदरणीय बनतेजी, तर संपूर्ण विश्वाचंच कल्याण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. अतिशय छान चर्चा आपण गेल्या 1 तासाभरामध्ये करतो आहोत. वेळेची मर्यादा आहे. मी डॉक्टर अमर सातपुते सरांना आधी विनंती करतो की त्यांनी या रक्तदान शिबिराच्या संदर्भातलं एक आवाहन करावं. आणि मग सगळ्यात शेवटी पूजनीय बनतेजींना एक माझं विनंती राहील की ही जी तथागत भगवान सम्यक संबुद्ध भगवान बुद्धांची जी जयंती आहे 2570वी, त्या जयंतीच्या निमित्ताने सगळ्या प्राणीमात्रांना, सगळ्या भारतवासियांना त्यांनी एक छान संदेश द्यावा. आणि त्याच्यानंतर मग आपली ही जी चर्चासत्र आहे हे आपण थांबवू. डॉक्टर अमर सातपुते सर. हो, जसं ताईंनी आता विचारलं की नेमका बुद्धांचा हा संदेश म्हणा किंवा हे ज्ञान आपण सर्वसामान्यांना या
जयंतीच्या निमित्त कसं सांगू शकतो. विविध प्रकार, विविध माध्यमं असू शकतात. त्याच्यापैकी एक माध्यम जे आता दिवाकर सरांनी बोलले की रक्तदानाचं असू शकतं. बनतेजी आता म्हणाले आपल्याला की त्यांनी समरसतेचा एक मार्ग सांगितला. तर समरसतेचा मार्ग अवलंबण्यासाठी रक्तदान करणे आणि त्याच्यातून जे कोणाला पुढच्याला रक्त मिळतं आणि त्याला एक जीवनदान मिळतं, हा जो पूर्ण साखळी आहे एका रक्तदानामधील, तर ती एकदम उत्तम अशी समरसतेचा एक मार्ग होऊ शकते. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आत्ता जी येणारी बुद्ध पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेनिमित्त आपल्या लहुजी साळवे आरोग्य केंद्रावर 2 तारखेला रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. तर या शिबिरामध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा आणि हा समरसतेचा एक मार्ग आपण सर्वजण अवलंबू आणि पुढे त्याच्यातून दान देऊ. दान होईल आणि त्याच्यातून जीवनदान पुढे तसंच ते समरस सर्वांमध्ये वाहत राहील असा एक प्रयत्न करूया. तर सर्वांनी रक्तदान करावे हे एक आवाहन. आदरणीय बनतेजी. येणाऱ्या 2570व्या भगवान बुद्धाच्या जयंतीनिमित्त एक मेला संपूर्ण जगामध्ये ही जयंती साजरी होणार आहे. भारतामध्ये आपण जशी दिवाळी साजरी करतो तसं विदेशामध्ये बुद्ध जयंती त्याच्याही पेक्षा जास्त प्रमाणात साजरी होताना दिसते. उदाहरणार्थ श्रीलंका आहे, थायलंड आहे, जापान आहे, मलेशिया आहे, बर्मा आहे. या देशातील म्हणजे कॉम्पिटिशन म्हणणे नव्हे तर बुद्धाचं जे तत्त्वज्ञान आहे, ह्या तत्त्वज्ञानाचा असाच प्रवाह वाहत राहावा हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. त्या तत्त्वज्ञान म्हणजेच आतापर्यंतच्या चर्चेमध्ये जे सांगण्यात आलं की सब्ब पापस्स अकरणं, कुठल्याही प्रकारचं जे पाप आहे, पापकर्म आहे, ते कुठल्याही मानवाकडून घडता कामा नये. कुशलस्स उपसंपदा, या सर्व मग मानव प्राण्यांनी कुशल कर्म करीत राहिलं पाहिजे, चांगलं कर्म करीत राहिलं पाहिजे, सदाचरणाचं कर्म करत राहिलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं कर्म मग ते कायेचं असो, वाचेचं असो की मनाचं असो, कायेचे होणारे पापकर्म टाळता आले पाहिजे, वाचेचे होणारे पापकर्म टाळता आले पाहिजे आणि मनाचे होणारे पापकर्म टाळता आले पाहिजे. हे सर्वांचे होत म्हणजे अकुशल कर्म कोणीही करू नये आणि कुशल कर्म सर्व करत राहोत. आणि हे करण्यासाठी सचित्त परियोदपनं म्हणजे आपल्या चित्ताची परिशुद्धी करता आली पाहिजे, ज्याच्यासाठी विपश्यनेचा मार्ग आहे. संपूर्ण जगाला हा मानवतेचा संदेश भगवान बुद्धाचा प्राप्त हो आणि त्यामधून या जगातील आसक्तीमुळे, द्वेषामुळे, मोहामुळे होणारा जो संघर्ष आहे, उदाहरणार्थ आता जो इराण, अमेरिका, चीन याच्याद्वारे जो आपल्याला दिसून येत आहे, आपण दररोज त्याच्यामुळे उद्याचा दिवस आपण राहू की नाही, तिसरं महायुद्ध झालं तर, अशा प्रकारची भीती जी जनमानसात आहे ही संपवायची असेल तर हा सब्ब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा आणि सचित्त परियोदपनंचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचो, त्यांना कुशल कर्म करण्याची संधी प्राप्त हो आणि त्यांना अशाच प्रकारचा भगवान बुद्धाचा हा त्रिविध पावन पौर्णिमेचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचो, त्यांच्या मनाचं परिवर्तन हो, युद्धापासून ते परावृत्त होत आणि संपूर्ण विश्वामध्ये सुख शांती नांदो. हीच या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने सर्व मानवांप्रती मंगलकामना. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब बुद्धं शरणं गच्छामि. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2588व्या जयंतीनिमित्त एक विशेष उपक्रम सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र आणि दत्ताजी भाले रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करत आहोत एक भव्य रक्तदान शिबिर. दिनांक 2 मे 2026 रोजी. वेळ सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि स्थळ आहे गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र. तरी सर्वांनी रक्तदान आवर्जून करा, कारण रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा नितीन कसाब
762014 मंगल दाभाडे 7350 788785. सुजाता कांबळे 777582 0145.